स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। सकाळी उठल्यावर कोणाकोणाला वाटतं की आजचा दिवस खूप भारी जाणार आहे, पण आपल्यापैकी 90% लोक सकाळी मोबाईल बघून किंवा टेन्शन घेऊन दिवसाची सुरुवात करतात, ज्यामुळं नशीब नाही तर आपला माइंडसेट खराब होतो। आणि म्हणूनच मी आज 5 पॉवरफुल टिप्स घेऊन आले, ज्या तुमच्या आयुष्यातून नकारात्मकता कायमची काढून टाकतील आणि तुम्हाला आनंदी व यशस्वी आयुष्य जगण्यास मदत करतील। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आयुष्यातला हा टर्निंग पॉइंट अनुभवा। टिप नंबर 1, द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड, म्हणजेच कृतज्ञतेची ताकद। कृतज्ञतेची भावना ठेवा। आपल्याकडे आज काही नाहीये याचा विचार करून आपण दुःखी होतो, पण लक्षात ठेवा हे करणं अगदीच चुकीचं आहे। पॉझिटिव्ह आयुष्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्याकडे आज जे काही आहे त्यात आभार मानणे। उद्या सकाळी उठल्यावर 2 मिनिटं डोळे बंद करा आणि 3 गोष्टींसाठी देवाचे, निसर्गाचे आणि परिस्थितीचे आभार माना, कारण मानसशास्त्र सांगतं की कृतज्ञतेमुळे मानसिक आरोग्य 80% सुधारते। तक्रार करणं बंद करा आणि कौतुक करायला शिका। टिप नंबर 2, डिजिटल डिटॉक्स। सकाळी उठल्यावर पहिला तास स्वतःसाठी द्या। सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघणे टाळा। रील स्क्रोल केल्याने तुम्ही स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांशी करता आणि यामुळे नकारात्मकता निर्माण होते। सकाळी उठल्यावर पहिली 60 मिनिटे स्वतःसाठी द्या। योग करा आणि त्याचबरोबर ध्यानाचा आनंद घ्या। जर तुमची सकाळ शांत असेल तर दिवसभरात कितीही मोठे संकट येऊ द्या, त्या संकटाचा सामना तुम्ही शांत मनाने करू शकता। टिप नंबर 3, माइंड युअर सर्कल, संगतीचा परिणाम। नकारात्मक लोकांपासून नेहमी लांब राहा, कारण तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवता तसेच तुम्ही बनता। जर तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील जे नेहमी तक्रार करतात, दुःखी राहतात, तर अशा लोकांपासून सावध व्हा। महत्त्वाकांक्षी आणि सकारात्मक लोकांशी मैत्री करा। जर वाईट लोकांची संगत सोडणे शक्य नसेल तर त्यांच्यासोबत घालवला जाणारा वेळ कमी करा, कारण शांतता ही कोणत्याही नात्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते। टिप नंबर 4, स्टॉप कंपेअरिंग, स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवा। स्वतःची तुलना इतरांशी करणं बंद करा। आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण बाहेरून दिसणारं इतरांचं आयुष्य बघून निराशात जातो। लक्षात ठेवा, प्रत्येकाची टाइमलाईन वेगळी आहे। जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुमची तुलना ही स्वतःशीच ठेवा। कालपेक्षा आज 1% सुधारणा करा। वर्षाच्या शेवटी तुम्ही नक्कीच बदललेले असाल। इतरांच्या यशाचा हेवा करण्यापेक्षा त्यातून शिका। टिप नंबर 5, चेंज पर्स्पेक्टिव्ह ऑन फेलर, अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला। अपयशाला नेहमी एक संधीच समजा, कारण सकारात्मक व्यक्ती ही संकटातही संधी शोधते। जर आयुष्यात तुमच्या अपयश आलं असेल तर हार मानू नका, कारण फेलर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस। सर थॉमस एडिसनने 1000 वेळा अपयशी होऊ नये बल्बचा शोध लावला। जर तुमचा एखादा प्लॅन फ्लॉप झाला असेल तर निराश न होता आपली चूक सुधारा आणि पुन्हा दुप्पट वेगाने कामाला लागा। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अपयश हा शेवट नसून यशाचा पहिला टप्पा असतो। ह्या होत्या त्या 5 टिप्स ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात। कृतज्ञता, डिजिटल डिटॉक्स, संगत, तुलना न करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन, या 5 पैकी एक तरी टिप नक्की वापरायला सुरुवात करा। आयुष्य रडण्यात वाया अजिबात घालवू नका। तर या 5 पैकी कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा
आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.